झी 24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, मी अमोल जोशी. रोखठोक मध्ये आपलं स्वागत. देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालये हे गाणं महाराष्ट्राला चांगलंच परिचित आहे. देव हा खरा देव्हाऱ्यात नसतोच, तो प्रत्येकाच्या मनात असतो असा त्याचा अर्थ आहे. मात्र देव देव्हाऱ्यात नाही हा एक प्रचंड मोठा राजकीय मुद्दा होऊ शकतो आणि त्याच्यावरून रणकंदन होऊ शकतं, हे आज उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. यावरून युतीच्या आमदारांनी विधानसभेमध्ये केलेली महाआरती आणि त्यानंतर 14 आमदारांचं झालेलं निलंबन हा मुद्दा आज संपूर्ण महाराष्ट्रभर गाजत राहिला. मुळात अशा प्रकारे आरोप करण्याची वेळ काय येतेय, चोरांना शोधण्यामध्ये सरकारला अपयश काय येत आहे, हा युतीचा प्रश्न. आरती करून गणपती बाप्पाची मूर्ती कशी सापडेल, हा सर्वसामान्यांच्या मनात पडलेला प्रश्न. या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत विधिमंडळाचं देऊळ याच्या खास कार्यक्रमात. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक. त्याचबरोबर नवी मुंबईतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, ज्यांनी या आमदारांच्या निलंबनाची मागणी केलेली होती. आणि पुण्यातून या चर्चेमध्ये सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी आपल्यासोबत आहेत. आणि त्याचबरोबर देव आणि देवाभोवती फिरणारं राजकारण याविषयी बनलेल्या देऊळ या सिनेमामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे अभिनेते किशोर कदम सुद्धा या चर्चेमध्ये थोड्याच वेळात सहभागी होणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र त्यापूर्वी आज दिवसभर काय घडलं याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट. कोणी कोणाचं रक्षण करायचं हा प्रश्न आमच्यासमोर पडलेला आहे. देवाने आमचं करायचं का आम्ही देवाचं करायचं, त्याचं उत्तर शोधा. वाटल्यास गणपतीच्या उंदराला विचारा, काय रे बाबा तुला काय वाटतं. दिवेआगर गणेश मूर्ती दरोडा प्रकरणी शिवसेना प्रमुखांनी झी 24 तासवर ही व्यथा व्यक्त करून 12 तास उलटायच्या आत युतीच्या आमदारांनी गणपती बाप्पाला थेट विधानसभेतच आणलं. सभागृहात आणलेल्या या मूर्तीची आरती देखील करण्यात आली. विधानसभेत असा गोंधळ घातल्याप्रकरणी शिवसेनेचे 13 आणि भाजपचा 1 अशा एकूण 14 आमदारांना निलंबित करण्यात आलं. यामध्ये शिवसेनेच्या एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक, विजय शिवतारे, विनोद घोसाळकर, महादेव बाबर, राजन विचारे, ज्ञानराज चौगुले, संजय गावंडे, बालाजी किणीकर, अभिजित अडसूळ, चंद्रकांत मोकाटे, दौलत दरोडा, सुजित मनसेकर या 13 आमदारांसह भाजपच्या राम शिंदे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आलंय. काय झालं त्याचं निवेदन करावं. या ठिकाणी आम्ही त्या सभागृहामध्ये गणेश मूर्ती घेऊन गेलो होतो. कुठलीही त्या ठिकाणी सभागृहाचा अवमान करण्याचा प्रयत्न आणि भावना आमच्या मनामध्ये नव्हती. परंतु ही एकतर्फी कारवाई सरकारने केलेली आहे. जनता निश्चितपणे त्यांना त्यांची जागा दाखवेल. सरकारला त्या मूर्तीमध्ये कुठल्याही प्रकारची त्या चोरांना पकडण्यामध्ये इंटरेस्ट नाही असं होतं. आम्ही अनेक आंदोलनं छोटी छोटी करून सुद्धा सरकारचं लक्ष वेधलं, परंतु जाणून बुजून महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी हे आमचं निलंबन केलेलं आहे. दरोडेखोरांचा शोध घ्यायचे सरकारचे प्रयत्न सुरू असताना विरोधकांचं कृत्य आतताईपणाचा असल्याचा आरोप आघाडीचे नेते करतायत. त्यांच्या असलेल्या गटनेतृत्वाच्या माध्यमातून, पक्षाच्या चढावडीच्या माध्यमातून कुठेतरी आपलं नेतृत्व दिसलं पाहिजे. आम्ही आंदोलन करतोय, ऍक्टिव्हिटीज दाखवतोय, दाखवण्यासाठी श्रेष्ठींना दाखवण्यासाठी हे आंदोलन असेल आणि त्यामुळे सभागृहाचं कामकाज बंद पडलं म्हणून आम्ही कारवाई करण्याची मागणी करतो. तर विलासराव देशमुख आणि कृपाशंकर सिंग यांच्यावरील भ्रष्टाचारांच्या आरोपांवरील चर्चा टाळण्यासाठीच निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी केलाय. कृपाशंकर यांनी बेनामे मालमत्ता जमा केली या संदर्भामधली आणि अन्य घोटाळ्यांच्या संदर्भामध्ये आम्ही चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेनं सरकारचं वस्त्रहरणच होणार होतं. ही चर्चा येऊ नये असाही प्रयत्न यामागे असावा अशी शंका घ्यायला जागा आहे. मंदिरातून गणेशाची मूर्ती चोरीला जाणं हा सगळ्यांसाठीच संतापाचा विषय असला तरी या मुद्द्यावरून होत असलेलं राजकारण देखील तितकंच लाजिरवाणं आहे. त्यामुळे बुद्धीच्या या दैवतानं आता राजकारण्यांना सुयोग्य आणि शिस्तबद्ध राज्यकारभाराची बुद्धी द्यावी अशी प्रार्थना सर्वसामान्य करतायत. झी 24 ताससाठी दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई. आणि चर्चेची सुरुवात आपण करूया शशिकांत शिंदे यांच्यापासून. शिंदे साहेब, तुम्हीच मागणी केलेली होती या आमदारांच्या निलंबनाची. या मागणीमागे राजकारण होतं. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर, 2 महत्वाच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर चर्चा होणार होती. ती होऊ नये यासाठी हा तुमचा डाव होता असा आरोप सुद्धा एकनाथ खडसेंनी केला होता. सुरुवातीला तुम्ही सांगा की नेमकी काय भूमिका होती 14 आमदारांना 1 वर्षासाठी निलंबित करण्यामागे. नाही, आपण आज जो विषय घेतलेला आहे देऊळ, मला वाटतं त्या चित्रपटामध्ये जे आहे तेच आज विधिमंडळात घडलं असं मला वाटतंय. त्या चित्रपटामध्ये मी थोडंसं बघितलं
की तिथं प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा विकास करायचं अशा प्रकारचा उद्देश तिथल्या असलेल्या कार्यकर्त्याचा असतो. परंतु त्या ठिकाणी देऊळ उभं करायचं आणि मग त्याचं भांडवल कसं करायचं याचं त्या चित्रपटाचं शीर्षक आहे. तो आज विधिमंडळामध्ये घडला असं मला वाटतं. आपण जर बघितलं तर विधिमंडळामध्ये आज जी चर्चा करायच्या बाबतीमधला मुद्दा आणून ते लांबवली गेली असं जे सांगितलं जातं ते चुकीचं आहे. विधिमंडळामध्ये जर चर्चा घडवायची नसती तर ती चर्चा घडूनच आणण्याच्या संदर्भातला तो प्रस्ताव स्वीकारला असता किंवा नसता हा पुढचा वाद आहे. परंतु ज्यांनी शिवसेनेने गोंधळ घातला त्यांना काय गोंधळ घालायला आम्ही सांगितलं नव्हता. म्हणजे चर्चा करायची होती म्हणून स्वीकृत झाली होती. परंतु आज जर बघितलं तर विधिमंडळाच्या काही परंपरा आहेत, प्रथा आहेत. गेल्या काही वर्षापासून आपण बघितलं तर ह्या परंपरा, प्रथा काही उत्साही असलेले आमदार किंवा वेगळ्या पद्धतीने त्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. गेल्या 4 दिवसामध्ये अधिवेशनामध्ये, अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळणार किंवा काय होणार याची चर्चा फार अपेक्षित असते. याच चर्चेच्या दरम्यान मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा पायरीवर बसून गॅस सिलेंडरच्या भाववाढीच्या बाबतीमध्ये निषेध करणं, आतमध्ये सभागृहामध्ये आल्यानंतर त्या सभागृहामध्ये कपडे त्या पद्धतीने घालून निषेध करणं, गोंधळ घालणं, सभागृह चालून देणं नाही. आजही आत येताना गणपतीची मूर्ती आणून सभागृह व्यवस्थितपणे सुरळीत चालू असताना अचानक घोषणाबाजी करत टाळ वगैरे वाजवून विधानसभा आहे. विधानसभेमध्ये आणि त्या ठिकाणी आपल्याला सांगतो की त्या प्रेक्षक गॅलरीमध्ये विद्यार्थ्यापासून अनेक मंडळी पाहत असतात. आणि आपण काही वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीमध्ये पण दाखवलेलं आहे की विद्यार्थ्यांनी हेच पाहायचं का. आणि ह्या संदर्भामध्ये जर विधिमंडळाची शिस्त म्हणून काहीतरी झालं पाहिजे या भूमिकेतून काही मंडळी जर करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीत मला भूमिका घेतली असतात. त्यात कुठलंही राजकारण नाही. शेवटी विधिमंडळामध्ये चर्चेच्या माध्यमातून करायच्या ऐवजी, हे आयुध वापरायच्या ऐवजी ह्यांनी त्या पद्धतीने काम करणं कितपत योग्य आहे म्हणून ती कारवाई झालेली आहे. अगदी आपण याचं उत्तर घेऊया. प्रताप सरनाईक आपल्यासोबत आहेत. गेल्या 7 दिवसापासून दिवे आगारातील ह्या मूर्तीबद्दल विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून, आपल्या दूरचित्रवाणीच्या माध्यमातून सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेमध्ये एक प्रकारचं माहिती ती मूर्ती चोरीला गेल्यानंतर दिलेली आहे. 3 दिवसापूर्वी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धवजी ठाकरे त्या ठिकाणी जाऊन आले. त्यानंतर शिवसेनेनं महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी महाआरती केली. किंबहुना उद्धवजींनी काल सिद्धिविनायक मंदिरामध्ये जाऊन सुद्धा आरती केली. माझं असं म्हणणं आहे की हे आंदोलन शिवसेनेचं गेल्या 6 दिवसापासून चालू असताना सभागृह सुद्धा चालू आहे आणि त्या सभागृहामध्ये आम्ही वारंवार मागणी केली. सुभाष देसाई जे आमचे गटनेते त्यांनी सुद्धा मागणी केली की सभागृहामध्ये ह्या मूर्तीबद्दल काही माहिती सभागृहामध्ये तुम्ही देऊ शकता. नाही, पण सभागृहामध्ये आरती करून काय साध्य होणार आहे? माझं हेच म्हणणं आहे की आम्ही बघा, कुठलीही मूर्ती किंवा सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर कुठलंही आंदोलन विरोधी पक्षानं केल्यानंतर ती गोष्ट काय लगेच फलित होत नाही. परंतु ह्या राज्य झी 24 तास एक पाऊल पुढे.